चला आवरून ठेवले बाई. मम्मीने एक मला अशी कशी साडी दिली घालायला. एक तर म्हणत होते ड्रेस घालते, मला साडी पण घालता नाही राहिली. काय ना म्हणजे की मुलाला साडी आवडते, हे आवडतं ते आवडतं. मग चांगलं बसतं बाई. मी फेसबुकवर इंस्टावर रील बघत बसले होते. कुठून काय माहिती हे पोरात आलंय मध्येच मला मुलगी बघायची, मला मुलगी बघायची. एकदा बघितलं होतं ना, काय तिला बघायचं काय माहिती काय. येऊ का? मी टीचर थोडीच आहे, येऊ का न जाऊ का म्हणायला. हो नाही, पण आम्हाला शिकवलेलं आहे का कधी कोणाची जर गेलं कोणी तर शिकवलं? दरवाजा नॉक करायचा असतो. कोणी शिकवलं? घरच्यांनी शिकवलेलं आहे मला. म्हणजे तुम्ही घरी शाळेत जात होते का? हो, आमची घरची शाळा होती. घरची शाळा होती का? बरं बरं. मग रुको काय जरा, तुम्हाला काही टेन्शन नसेल ना? सबर करो. नाही पैसेवाले होतो आम्ही, त्याच्यामुळे घरची शाळा आता होती. नाही काय आता पण पैसेवाले आहे. तुम्ही म्हणजे होतो म्हणून नाही, म्हणजे आता कॉलेज पण आहे ना आमची. पहिले कसं आहे शाळा माहिती होती. का, मी व्याकरणावर जास्त जोर देते. असं का? बर बर. शिक्षण काय झालेलं आहे तुमचं? आता तेच प्रश्न तुम्हाला, तेच प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही बोलवलंय का परत? नवीन काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला, ते विचारा ना हो. नाही नाही, तुम्ही आता विषय काढला. माझं व्याकरण चांगलं होतं. मला वाटलं मराठीमध्ये काही MSc काही PhD काही झालेली आहे. हो मग झालेली माझी PhD झालेली मराठीमध्ये. मराठीमध्ये PhD हा, झाली. मग. बरं बरं. डॉक्टरेट दिसताय मग तुम्ही. हो गळ्यात तुमचे टेलिस्कोप नाही मग? आता काही घालून येईल तर स्कोप. काय बोलता? ते डॉक्टरला असतो, मराठीवाल्याला काय टेलिस्कोप लागतो. मग मी पण तुमची परीक्षा घेत होते ना. हो, अजिबात भांडायचं नाही माझ्या बरोबर. तुम्ही भांडणं करायला आले की लग्नानंतर आपल्याला तेच करायचंय, भांडणच करायचे. आता कशाला भांडणं करायची? मग मला सगळं घरच्यांनी पाठवलं, ते म्हणे आलेलं आहे दिवाळीच्या सुट्ट्याला, तर जा बाबा तुझे होणारे बायकोशी जरा भेटून ये तिला. घरच्यांनी पाठवले आल्यापासून म्हणते नुसतं घरच्यांनी पाठवले सगळं नुसतं घरच्यांचं ऐकणार दिसतं काय करू. हा लय कष्ट करावं लागते बाई मला बायकोचं बिल करायला माणसाला. नकोच वाटते मला इथं. काय म्हणत होतीस तू? कुठं काय बोलले कान तर लई ऐकायला. हा काय प्रश्न विचारायचे होते विचारा. ऊन थोडं वाढलंय ना आज, आहे की? मग जाऊ ना मध्ये. ऊन वाढलंय, पाऊस वाढलाय, हे वाढलंय ते वाढलंय, ते विचारण्यासाठी आले तिथं. जे विचारायचं ते विचारायचं दिलं सोडून. आणि काय तुम्ही काय मुलगी बघायला आले का डायरेक्ट लग्न करूनच मुलगी घेऊन जायचं? एवढं आवरून सावरून आले खबर मग. मी असंच राहतो, पैशावाले आहे आम्ही. अहो तुम्हाला कोणी सांगितलं नाही का कधी कशाबद्दल? हे असं टी शर्ट वर हे असं काढलं एकदम बावळट माणसाची लक्षणं वाटते. पैशावालं काय ते एवढं पैशाचं गर्व आहे हो. म्हणजे पैशावालं आहे आम्ही. बरं ते जाऊ दे. कधी कोणी सांगितलं नाही तुम्हाला? नाही, असल्या गोष्टी नाही सांगत मला कोणी. मी सांगते मग आज. आता घालू नका परत. नाही काय, तुमच्या गप्पा इकडे येऊन येताना गेला. सगळ्या रस्त्यावर पोपाटा धुळ. मला अलर्जी झाली, सर्दी झाली मला. हो मग ह्याचा सर्दीचा काय संबंध आहे? मग तुम्ही एक काम करायचं ना, गोधड्याचा अंगावर घेऊन यायची ना. तुम्ही एवढे पैसेवाले, एसी लावायचं आतमध्ये, काच सगळे बंद करायचे गाडीच्या. एवढं एसी सांगतो. लावल्यामुळे तर सर्दी झाली ना मला जास्त थंड चालत नाही असं जास्त. त्या तिथं नाही का इतकं ऊन झालंय अवकावाचं, इतकं तापलं असेल ना खाली जो मग तुम्ही बघतो. बरं, मी इथं तुझे असले पांचट जोक ऐकायला आले. मला एक सांग, तू लग्न झाल्यानंतर आपल्या गावाकडे राहायला आवडेल का माझ्या बरोबर तिकडे पुण्याकडे राहायला आवडेल? लग्न मग तुमच्या बरोबर करायचं म्हणजे तुमचं, तुम्ही जिथं असतं तिथंच मी राहणार ना. गावाकडे राहून काय करणार मी? नाही शाळा म्हणू का तिथं? नाही, मला वाटलं, म्हणलं कसं आहे, तुला खेडेगावात काम करायला आवडेल का तिकडे आपल्या शहरामध्ये राहायला आवडेल? लग्न करून बायको पाहिजे का एखादी तुमच्या शेतात काम करायला काम करणारी बाई पाहिजे? तुम्हाला नेमकी काय लागते? नाही, मला घरच्यांचा माझ्या सगळ्यांचा विचार करणारी चांगली हा बायको मग पाहिजे. ऑब्विसली ना, मी लग्न झालं तुमच्या बरोबरच राहणार. जिथं तुम्ही असं तिथंच मी राहणार ना. चालेल, मग काय अडचण नाही. बरं, तुला काही विचारायचं का मला? काय विचारावं तुम्हाला? सगळ्यात मोठा प्रश्न आहे मला. सगळेच प्रश्न पडले विचारू तरी काय. जाऊ दे, तुला पिक्चर वगैरे आवडतात का थिएटरला बघायला? नाही थिएटरला नाही आवडत मला. भीती वाटली थिएटरला, लय मोठं स्क्रीन दिसते ना, मग भीती वाटते. मी घरीच बघत असते टीव्हीवर. तसंही टीव्ही तरी कोण बघतो आजकाल. बरं ठीक आहे, जाऊ दे. हा बर, जाऊ दे. तुला असं बाहेर वगैरे जायला आवडतं का नाही, म्हणजे फिरायला हो वगैरे? इतकं आवडतं मला, तुम्हाला काय सांगू. मला घरीच बसा वाटत नाही, नुसतं फिरा मस्त फिरावं वाटतं. वाटतं. शॉपिंग करायची, पिझ्झा खायचा, बर्गर खायचं, हे खायचं ते खायचं, पॉपकॉर्न खायचं, मस्त मस्त इतकं फिरायला आवडतं मला. तुम्हाला सांगू का हो, आपण लग्न झाल्यावर नाही का मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊ. एरोप्लेननी मला खूप बरं, आवडतं. बरं, माझं स्वप्न आहे एरोप्लेन बरं, आपल्या मध्ये. बरोबर माझे आई वडील ते पण येणार आहेत मग पुण्याला, मग चालेल का तुला? मला काही अडचण नाही ना. उलट कसं मला पण करमणार नाही तर मग मला काही अडचण नाही त्याच्याबद्दल. माझी काही नाही. तसंही मला जॉईंट फॅमिलीच आवडते. असं आणखी ना तुमची कोणी चुलते वगैरे कोणी असेल ना तर तितकं असलं तितकी मला चांगली. कारण की जेवढी माणसं घरात असतात ना, काकू
तुम्हाला सांगते गंमत येते जॉईंट फॅमिली असली ना वाटायला कामच येत नाही अहो इतकी मज्जा येते ना तेच काम नाही राहत आपल्याला. नाही, मला वाटलं म्हणलं हिला एवढं केलं, हे असं, हिला तर कामच पडलंय सगळं. हो म्हणजे कसं असतं माहिती का आता सासूबाई म्हणणार मी हे करते मी ते करते बरं, जाऊ दे. तुमची चुलती असणार ती म्हणणार मी हे करते अगं तू राहू दे माझं काही कामच नाही बरं, येणार. जाऊ दे चालेल. आता दिवाळी शॉपिंग वगैरे झाली का तुझी? अहो तेवढी शॉपिंग मी कशाला करणार आता आपलं लग्न फिक्स झालं तुम्हीच मला शॉपिंग करून येणार ना. बरं, मग कधी मी जायचं उद्या शॉपिंग करायला उद्या नगरला? जाणार आहे मी नगरला, तर मग यायचंय का तुला? हा काय प्रश्न झाला का हो तुम्हाला काही वाटलं पाहिजे ना ठीक आहे, असं चालेल. विचारायला. मग उद्या येतो मी, मग जाऊ आपण शॉपिंगला. बरं बरं कशात जायचंय? गाडी आहे ना आपली. मला वाटलं हेलिकॉप्टर जायचं. हेलिकॉप्टर नाही, एवढा पैसा नाही आपल्याकडे. तुम्ही तर म्हणत होते आल्यापासून लय पैसे वाले लय पैसे नाही, मला आपण वाटलं. हेलिकॉप्टर घेऊ, एवढा पैसा नाही आपली, नाही साधी का? गाडी घेऊ आपण, एवढा पैसा. बरं बरं ठीक आहे जाऊ दे मग काय एक विचारू का हो? बोला ना. तुम्हाला जर ते साईडला ठेवले जर समोसा जर खायचा नसेल तर मी खाऊ का? हा, खा ना. तुम्ही खाऊ नाही वाटतं करून खाते पिते घरचे आहेत. हो, खाते पिते घरचे. मी असलं काही खात नाही, मी घरी बनवलेलंच खातो. म्हणजे लग्न झाल्यानंतर माझ्या डोक्याला लय वाटतं की हा माणूस बाहेर कधी काही खाणार नाही मला घरी येऊनच स्वयंपाक करायला लावणार सवय लावा थोडी बाहेरचं खाण्याची. बरं, येतो मी. सासरे बोलू, नमस्कार. कसं सांगणार ना? सांगा तुम्ही.